नमस्कार, मी उज्ज्वल. आपण बघत आहात मी संवाद मराठी. तर आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाचा उद्घाटन समारंभ याचे नियोजन कशा प्रकारे चालू आहे तर हे बघूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान या ऐतिहासिक संस्थेचा उद्घाटन सोहळा उद्या दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी माजी केंद्रीय मंत्री माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या शुभ हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष माननीय भीमरावजी आंबेडकर साहेब यांच्या हस्ते 24 तास या ठिकाणी राष्ट्रध्वज तिरंगा फडकणार आहे, त्याचं सुद्धा या ठिकाणी उद्घाटन होणार आहे. त्याचप्रमाणे आमदार रोहितदादा पवार यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 25 फुटाचा पुतळा याचे सुद्धा उद्घाटन होणार आहे. त्याचप्रमाणे वर बुद्धविहार आहे, त्या ठिकाणी भंते खेमोदंड यांच्या हस्ते त्या बुद्धविहाराचं उद्घाटन होईल. आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम उद्या 12 वाजता सुरू होईल. घरी निमंत्रण पत्रिकेवर 2:30ची वेळ दिली असेल, पण त्या टाइममध्ये बदल झालेला आहे. तर आपल्या राज्यातील जिल्ह्यातील सर्व जनतेला माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं, कारण या कार्यक्रमाची पूर्व तयारी आमच्या प्रतिष्ठानचे शिल्पकार आदरणीय प्राध्यापक मुकुंद भारसागळे सर, सचिव डॉक्टर गणेश बोरकर सर, आमचे प्राचार्य नानवाला सर, अजय गणबहादूर सर आणि सर्व प्रतिष्ठानचे जे व्यवस्थापक आहेत, तुषार खंडेराव आहेत, आपले चक्रनारायण आहेत, गौतम गवई आहेत आणि सगळे कर्मचारी प्राध्यापक मंडळी तन्मनानं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळे झटत आहेत. तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा ही मी तुम्हाला विनंती करतो. जय भीम. आपल्या सर्वांना आनंदाची वार्ता म्हणजे सर्व त्यागी मंडळी लोकसहभागातून निधी उभारून अंदाजे 70 कोटी रुपयाचं काम आदरणीय प्राध्यापक मुकुंदजी भारसागळकर यांनी आपल्या संकल्पनेतून केलं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान उभारलं आहे. या प्रतिष्ठानचं उद्घाटन आदरणीय शरदचंद्रजी पवार यांचे शुभ हस्ते होणार आहे. या प्रसंगी आदरणीय भीमरावजी आंबेडकर आणि आदरणीय आमदार रोहित पवार तसेच डॉक्टर सुगत वाघमारे उपस्थित राहणार आहेत. थोडी सूचना आहे आपल्या सर्वांना की कार्यक्रमाच्या वेळेत बदल झालेला आहे. अगदी वेळेवर कार्यक्रम सुरू होणार आहे. आपल्याला यापूर्वी आम्ही 2ची वेळ दिली होती. कार्यक्रम शार्प दुपारी 1 वाजता सुरू होईल आणि कार्यक्रम 2:30 वाजता संपेल. त्यामुळे आपल्या सर्वांना विनंती आहे की सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी सभा मंडपामध्ये दुपारी 12 वाजता यायचं आहे आणि आपलं आसन सुरक्षित करायचं आहे, कारण की गर्दी झाल्यानंतर आपल्याला बसण्याची गैरसोय होऊ शकते. शिवाय आपली जी वाहन आहे 4 चाकी आणि 4 व्हीलर याची योग्य पार्किंग ची व्यवस्था आपण केलेली आहे. त्याच ठिकाणी वाहनाची पार्किंग करा, म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. धन्यवाद, आभारी आहोत. जय हिंद, जय भीम. तर आपण बघू शकता की इथं राष्ट्रध्वजाचे नियोजन कशा प्रकारे चालू आहे आणि याच ठिकाणी उद्या राष्ट्रध्वज फडकणार आहे. मी प्राध्यापक डॉक्टर जया वजिरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क अकोला येथे उपप्राचार्य म्हणून पदावर कार्यरत आहे. दिनांक 8 नोव्हेंबर 2025 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन भवनाचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात येत आहे. तरी मी सर्व अकोलावासियांना स्नेह निमंत्रित करत आहे की आपण या सोहळ्याला स्वतः साक्षीदार म्हणून सहभागी व्हावे. तर आपण बघितले की या भव्य दिव्य सोहळ्याचे नियोजन कशा प्रकारे चालू आहे. कॅमेरामॅन सनी गवई सोबत मी उज्ज्वल इंगळे, संवाद मराठी अकोला.